श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। वेदे प्रकाशिले सर्वहि वेद विरहित काही नाही। तो वेद कोणासही दाखवो सकेना श्रीराम। समर्थांच्या श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। संत स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी खूप मोठा विषय आपल्या समोर इथे ठेवलाय। पहा की हा विषय समजावून घेणं खूप गरजेचं आहे, खूप आवश्यक आहे। आम्ही कोणताही विषय समजावून घेताना आमच्या मनातल्या अशुद्ध कल्पना, आमच्या मनातले विकल्प, आमच्या मनातल्या वाईट विचारांना कुठेतरी त्याला तिलांजली दिली पाहिजे, ते कुठेतरी दूर ठेवले पाहिजे। आणि ते दूर ठेवता आले तर समजावं खरी गुरुकृपा आहे बरं काही। आणि ते जर ठेवता आले नाहीत तर मग कुठेतरी आम्ही कमी पडतो आहोत। गुरु नाही कमी पडलेले, सद्गुरु नाही कधी पडत। कुणी कमी पडतं की नाही हा विचारही मनामध्ये येऊ नये। पण इथे फार सुंदर विचार समर्थांनी म्हणला की वेदामध्ये वेद हा आमच्या भारतीय संस्कृतीचा प्राण आहे। वेद हा आमच्या भारतीय परंपरेचा आणि संस्कृतीचा श्वास आहे। पण वेदाबद्दल माहिती नाही, वेद अभ्यासलेले नाहीत, वेद अभ्यासलेले नसतात, वेदाबद्दल सखोल चिंतन मनामध्ये झालेलं नसतं। वेदामध्ये जे सांगितलंय त्याची कधीही आम्ही मनामध्ये अशी कधी विचार शृंखला सुद्धा आमच्या मनामध्ये कधी येत नाही। समर्थाने फार सुंदर सांगितलं बरं का। पण वेदाकडे बघताना संकुचितपणा नका ठेवू। वेद प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य अशा प्रकारचा घटक आहे, अविभाज्य अशा प्रकारची सुंदर ती धारणा आहे। आणि वेदामध्ये जे सांगितलं ते वेद एका कुठल्या तरी संकुचित वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवू नयेत। तर वेद हा सगळ्या जगासाठी खुला झालेला असला पाहिजे। वेद ही शिकवण आहे, वेद ही संस्कृती आहे, वेद हा श्वास आहे, वेद हा आमचा प्राण आहे। तर प्राणाशिवाय माणूस राहू शकत नाही, श्वासाशिवाय माणूस राहू शकत नाही। तर मग तो वेद आम्हाला आत्मसात करण्यामध्ये, त्या वेदाचा अभ्यास करण्यामध्ये, त्या वेदाची महती समजावून घेण्यामध्ये आम्हाला काय अडचण आहे, आम्हाला काय त्रास आहे, आम्हाला कुठल्या गोष्टीची आम्हाला तिथे कमतरता आहे, हे समजावून घेण्यासाठी समर्थांनी सुंदर सांगितलं की जर जीवनामध्ये आयुष्यामध्ये आम्हाला कोणी जर सांगितलं की अमुक अमुक या गोष्टीचं तुम्ही आज्ञेचं पालन करा, तर समर्थांनी आम्हाला सांगून ठेवलं पाळावी वेदांची आज्ञा, कर्मकांड उपासना येणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र। पण समजावून घ्या, कर्मकांड उपासना याचा अर्थ असा संकुचितपणाने नाही घ्यायचा। संस्कार हा आमच्या मनामध्ये असे झालेले असतात की आम्हाला आमच्या मनामध्ये जे असतं तेवढंच म्हणजे आम्ही कर्मकांड समजलेलं असतं असं नाही। समोरच्या व्यक्तीचं अंतःकरण वाचता येणं आणि समजणं हे सुद्धा एक उत्तम अशा प्रकारचं कर्म आहे। अशा कर्मामध्ये समर्थांनी सांगितलं की हे कर्म तो वेद आम्हाला सगळं सांगू शकतो। वेद विरहित म्हणजे वेदाशिवाय काहीही नाही हे आम्हाला सांगितलं। पण तो वेद कोणासही ती वस्तू दाखवू शकत नाही। ती वस्तू म्हणजे कोणती? ते ब्रह्मतत्व दाखवू शकत नाही, आत्मतत्व दाखवू शकत नाही। आणि त्या तत्वाचं आम्हाला शिकवण देईल, सार देईल वेद, महती सांगेल,
कारण वेदाशिवाय आम्हाला त्याची महती कळणार नाही, कळत नाही. पण वेद आम्हाला ते दाखवू शकत नाही. ही फार मोठी बाब इथे समर्थांनी उद्धृत केलेली आहे. अशा वेदांच्या माध्यमातून, या वेदांच्या संगतीतून, आणि हा वेद दाखवू शकत नाही याचा अर्थ काय? वेद दाखवणं, वेदाने जर आम्हाला एखादी वस्तू दाखवली तर तो वेद खरा आहे का अशी मनामध्ये शंका निर्माण होईल. तो दाखवू नाही शकत पण अनुभूती देऊ शकतो. वेद आम्हाला पाहता येत नाही पण वेद अनुभवता येतो. वेद आम्हाला दिसत नाही पण वेद आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्या वेदाची आज्ञा पाळावी आणि कर्म आणि कर्माची पाठीमागची भूमिका समजावून घ्यावी नेहमी. कारण कर्म करत असताना, काम करत असताना, ते काम आणि ते कर्म आम्ही आमच्या स्वतःसाठी करत नाही आहोत, तर आमच्या जीवनामध्ये ईश्वरानं आम्हाला आमच्यासाठी ते कर्म सुनियोजित अशा प्रकारचं करून ठेवलेलं असतं. मला माहिती होतं का मी हे काम करणार आहे? मला कुठल्याही व्यक्तीला माहिती नसतं माझ्या जीवनामध्ये मला काय काम करावं लागेल, माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचं परिवर्तन असेल. माझ्या जीवनामध्ये घडलेल्या घटनासुद्धा आम्हाला माहिती नाहीत, तर पुढच्या घटना कशा कळणार? वर्तमान काळामध्ये आम्ही आनंदानं संत विचारांच्यावरती विश्वास ठेवून जगणं आणि त्याप्रमाणे आम्ही कृती करणं एवढंच आमच्या हातामध्ये असतं. भविष्याच्या खूप संकल्पना आमच्या मनामध्ये असतात, पण भविष्याच्या संकल्पनेमध्ये आम्ही जेव्हा डुबून जातो तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी कुठल्या तरी विचारांची आवश्यकता असते. आणि त्याचसाठी हे संतांचे संत विचार समर्थांच्या या दासबोधाच्या माध्यमातून आपल्यासमोर आज इथे आपण त्याचं चिंतन केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.